ह्या नंबरिंगवाल्या फाईल्स नाही आहेत. आलोच. सुमित सर नक्कीच काहीतरी लपवत आहेत, बाबांना फसवत आहेत. पण मी सत्य सगळ्यांसमोर आणेनच. देवा, आज राधासाठी खूप मोठा दिवस आहे. कंपनीतला घोटाळा तिने यांच्यासमोर आणला असेल, पण त्यामुळे काही नवीन वाद नको व्हायला. हॅलो आई. राधा, 100 वर्ष आयुष्य आहे बघ तुला. मी आता तुझीच आठवण काढत होते. सकाळी उठल्यापासून जीवाला घोर लागून राहायला ग. त्यात विराजसही तिकडे यायला निघाला होता. बरं मला सांग, तुझं काम झालं का? सगळं ठीक आहे ना तिकडे? काही वादावादी? विराजसमोर काही घडलं नाही ना? नाहीये, काहीही नाही घडलं. म्हणजे म्हणजे काय आहे? हा माल नॉट फॉर सेल कॅटेगरीतला होता. तुला जे काम दिलं ना ते कर. निर्दोष सुटलेत ते. बाबांचं मन जिंकण्याची पहिली संधी गेली आहे. मला ना आता 10 घरं मागे आल्यासारखं वाटतं, सापशिडीच्या खेळासारखं. त्यात ही इगोरची टांगती तलवारी आहेच. पण राधा, तुझा अजूनही सुमित भाऊजींवर विश्वास बसलेला नाहीये ना? नाही आई, काहीतरी गडबड तर नक्कीच आहे. शोध घ्यावा लागेल. हो, पण सावध राहा ग बाई. कसं आहे ना, आतापर्यंत न सांगता शोध घेत होतीस तू, पण आता मात्र त्यांचं तुझ्यावर लक्ष असणार आहे. त्यामुळे काळजी घ्या बाळा. काय असेल त्या फाईलमध्ये? एवढं काय राधा शोधत असेल? हां, कट काय करतायत सुमित फोन? वंस, काय झालं? कसली काळजी एवढी? वहिनी, आता तू काय करणार आहेस? तुला काही माहिती पण नाहीये. नाही, काहीतरी मदत मी नक्कीच करू शकेन. आणि राधाच्या विरोधात असेल तर नक्कीच. पण तुम्हाला नको असेल तर जाऊ दे. नाही 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 वहिनी, अगं असं काय बोलतेस? खरं सांगू का, मला ना असा एकदम दाट संशय आहे. त्या राधाची ना सुमितच्या कुठल्या तरी महत्वाच्या कागदांवर नजर आहे अशी. हा अगं बाई, मग काय, केव्हापासून फोन ट्राय करते सुमितला, फोन उचलत नाहीये. मग काय करू मला कळतच नाहीये गो. नवऱ्याची काळजी वाटणं साहजिकच आहे. आणि असं असताना फोन कशाला? जा सरळ. वहिनी, फोन उचलत नाहीयेत सुमित, म्हणजे नक्कीच कामात आहेत. आणि मी असे एकदम धाडकन गेले आणि माझ्यावरच चिडले तर नको नको नको. बायको समोर आल्यावर नवऱ्याला चांगलंच वाटतं. आणि काहीतरी वेगळं कारण सांगायचं. आता नवरा महत्वाचा की नाही? हो तर, नवरा महत्वाचा. हो ना? मग थांबा. राजवीर, बोल. नाही काय झालं? आत्याला घेऊन ऑफिसला जा. हा नाही तुला. चालेल चालेल. चल, 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 चल.
तर या ठिणगीनं वणवा नक्की पेटणार. साहेब सगळं कसं व्यवस्थित सेटल केलं ना? त्या राधाला आता काही कळणारच नाही, टेन्शनच गेलं. नाही मला कळतंय तुला माझ्याकडनं शाबासकीची अपेक्षा आहे, हो ना? नाही साहेब, तसं नाही म्हणजे. नाही म्हणजे एखादं बक्षीस वगैरे मिळालं तुला तर हे नाही साहेब, गिफ्ट वगैरे कशाला खर्च. नाही पण तरी सुद्धा मी देणारच ना, असं कसं. चाल. मुद्दा हा नाहीये की तू प्रॉब्लेम सेटल कसा केलास. मुद्दा हा आहे ना की मुळात प्रॉब्लेम निर्माणच कसा झाला. यापुढे तुझी एकही कंप्लेंट येतं का मला, कळलं? कंप्लेंट? कोणी केली कंप्लेंट? कसली कंप्लेंट? नाही नाही, एक मिनिट. तुमची कंप्लेंट कोणी केली? राधानं? समजते कोण ही स्वतःला? असावरी तू कशाला आलीस इथे? अय्या, मी सांगितलं ना शॉपिंगला जायचंय. समोर सेल लागला, आपल्याला किती शॉपिंग करायचे. तू मला घ्यायला आले सुमित. अगं पण मी तुला म्हणालो होतं ना की नाही नाही, पण एक मिनिट. असं नाही सोडणार मी त्या राधाला. असा हिशोब करते ना तिचा. आलेच. असावरी जाऊ दे तिला, मला हेच अपेक्षित आहे. कोण समजतेस कोण स्वतःला? मालकीण? हा? आणि आम्ही कोण, नोकर तुझे? हे बघ, माझ्या दादाचे उपकार म्हणून रस्त्यावरून आणलेल्या मुलीला इथं आणून बसवले, कळलं ना? आणि तू आम्हाला मास दाखवणार? नीट राहायचं बरं का. कातडी पांघरली म्हणजे कोणी माकडाचा वाघ होत नाही. आते, तुम्ही प्लीज शांत व्हा. तुम्ही बसा ना, या. ए